हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे आपलं मोफत बुद्धिमत्ता सिरीज चालू होती त्या सिरीजचं हे 38वं लेक्चर आहे। ठीक आहे, 38वं लेक्चर आहे, मोफत बुद्धिमत्ता सिरीजचं 38वं लेक्चर आहे। यामध्ये आपलं तुलना किंवा कंपॅरिझन हे चॅप्टर चालू आहे। तुलना किंवा कंपॅरिझनचा आपला सेकंड पार्ट आहे, पार्ट 2 आहे किंवा सेकंड लेक्चर आहे। ओके, यामध्ये तुम्हाला एकूण 22 टॉपिक्स मिळेल, त्यापैकी हे 20 आणि हे वाले 20। ओके, आपलं चालू कोणतं आहे आतापर्यंत एकूण हे पूर्ण 10 टॉपिक आणि हे 11 टॉपिक झाले। 12वं टॉपिक जे तुलना आहे हे टॉपिक आपलं सुरू आहे। ओके, यासोबतच तुम्ही रिझनिंग सोबत माझी आउट ऑफ मॅथ ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता। हे त्याचं पोस्टर आहे, माझ्या ॲपवरून तुम्ही हे बॅच जॉईन करू शकता। ॲपची लिंक किंवा या बॅचची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे, किंवा प्ले स्टोरवरून तुम्ही ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करून लॉग इन करून तुम्ही स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला हे भेटून जाईल। याच्यामध्ये आउट ऑफ मॅथ म्हणजे तुम्हाला एकूण 40 टॉपिक्स मिळेल, त्यापैकी हे वाले 20 आणि हे 20 असे एकूण तुम्हाला 40 टॉपिक्स मिळेल। 40 टॉपिक्सवर 138 लेक्चर म्हणजे अपलोड केलेले आहे ॲपवर। ओके, आता हे माझं रिझल्ट वगैरे पाहून घ्या, हे फेल्युअर। ओके, चला, काल आपलं झालं होतं तुलनाचं। काल मी थेरी तुम्हाला प्रॉपरली सगळी थेरी शिकवली होती आणि टाईप वाईज क्वेश्चनला आपण सुरुवात केली होती। ठीक आहे, टाईप वाईज क्वेश्चनला सुरुवात केली। आता काय करू, राहिलेले टाईप वाईज क्वेश्चन करू आज आणि प्रॅक्टिस क्वेश्चनला सुरुवात करू। ठीक आहे, क्वेश्चन आज तुमचं हे होऊन जाईल। कालच्या लेक्चरमध्ये हे झालं, आता यातलेच राहिलेले टाईप वाईज क्वेश्चन आपण आज कव्हर करून घेऊ आणि प्रॅक्टिस क्वेश्चन करू। ओके, यानंतर तुमचे PYQ पण येऊन जाईल। ओके, आज आणि उद्या प्रॅक्टिस क्वेश्चन चालेल, किंवा आज मला वाटतं प्रॅक्टिस क्वेश्चन संपून जाईल आणि PYQ उद्यापासून चालू होऊन जाईल। ओके, चला, तर टाईम वेस्ट न करता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू। आतापर्यंत 5 टाईप झाले होते, टाईप नंबर 6 पासून सुरुवात करू। आतापर्यंत आपले 5 टाईप झाले होते, टाईप 6 पासून सुरुवात करू। बघा इथे काय म्हणतंय, गीता तिची चुलत बहीणपेक्षा मोठी आहे, किंवा तिच्या चुलत बहीणपेक्षा मोठी आहे। लिहून घ्या, गीता चुलत बहीणपेक्षा मोठी आहे। ओके, मीनाचा भाऊ बिपिन हा गीतापेक्षा मोठा आहे। शेवटी तुम्हाला काय विचारलंय, त्यापैकी कोणत्या निष्कर्ष वरील माहितीशी तर्कसंगत आहे। एकदा फक्त ऑप्शन पाहून घ्या। मीना आणि गीताशी बुद्धिबळ खेळत असताना बिपिन वारंवार हसतो। तिघांमध्ये गीता ही सर्वात मोठी आहे। गीताला खेळात हरणे आवडत नाही। मीना ही तिघांमध्ये सर्वात तरुण आहे। ठीक आहे, आणि बघा मित्रांनो, सर्वात तरुण म्हणजे सर्वात कमी वय जिचं आहे ती, तरुण म्हणजे सर्वात कमी वय असणार। चला, याच्यामध्ये हे काय म्हणताय, मीनाचा भाऊ बिपिन। आता कोणाचं नातं कोणासोबत असं मला प्रश्न ऑप्शनमध्ये दिसलं नाही, म्हणजे याचं कोणाचा भाऊ कोण आहे हे इथं लक्षात ठेवण्याची गरज नाही, तुम्हाला याच्यामध्ये कॅल्क्युलेशनमध्ये मांडण्याची गरज नाही। ठीक आहे, चला, फक्त एवढं लक्षात ठेवा का गीता तिची चुलत बहीण मीना, फक्त एवढं लक्षात ठेवा। ओके, चला, चुलत बहीण ठेवायची लक्षात नाही, नाते लक्षात इथे ठेवायची गरज नाही, कारण की ऑप्शनमध्ये नाते नाही आहे। ओके, जर प्रश्नाची गरज पडली तर तुम्हाला नाते पण इथे लिहावं लागेल, मेन्शन करावं लागेल। चला, काय म्हणते, मीनाचा भाऊ बिपिन हा गीतापेक्षा मोठा आहे। गीता पण पेक्षा मोठा आहे बिपिन। ठीक आहे, बिपिन। त्यानंतर ज्यावेळी मीना आणि विपिन एकच आहे का, बरं ठीक आहे, पाहून घेऊ ना। विपिन गीताला भेटतात, ज्यावेळी मीना आणि विपिन गीताला भेटतात त्यावेळी त्यांना बुद्धिबळ खेळणे आवडते। ठीक आहे, जेव्हा मीना आणि विपिन गीताला भेटतात, ठीक आहे, मीना आणि विपिन म्हणजे मला वाटतं हा बिपिन असं वाटते। ठीक आहे, कारण टायपिंग मिस्टेक होऊ शकते। विपिन मीनाला भेटतात, गीता आणि विपिन हे आणि हे जेव्हा हिला भेटतात गीताला, ठीक आहे, मीना आणि बिपिन जेव्हा गीताला भेटतात त्यावेळेस त्यांना सगळ्यांना तिघांना पण बुद्धिबळ खेळणे आवडते। ठीक आहे,
खेळणे आवडते. आता पहा, हे वाक्य म्हणते बरं, हे वाक्य सांगते का तिघांना खेळणे आवडते, परंतु समोरच्या वाक्यात असं पण म्हणू शकते का मीना आणि बिपिन गीताला भेटतात त्यावेळी त्यांना बुद्धिबळ खेळणे आवडते. गीताला भेटते पण गीताचं स्वतःचं वैयक्तिक मत इथे दिलेलं नाही, फक्त आणि फक्त मीना आणि बिपिन दोघांचं मत दिलं आहे की त्यांना दोघांना खेळायला आवडते. इथे गीताचं स्वतःचं मत दिलेलं नाही. प्रश्नात समजा समोर गीताविषयी मेन्शन केलं का गीताला आवडत नाही, ह्या दोघं खेळायला येते पण गीताला आवडत नाही असं मेन्शन असेल त्यानुसार चालायचं. ओके, आवडते. ओके, मग काय म्हणते, गीतापेक्षा मीना हा खेळ जास्त वेळा जिंकले. ठीक आहे, जिंकते कोण, गीतापेक्षा मीना. सध्याचं पण काही काम नाही. त्यानंतर वरील माहितीवर आधारित खालीलपैकी 4 निष्कर्ष दिले आहेत, त्यापैकी कोणता निष्कर्ष वरील माहितीशी तर्कसंगत आहे ते बघा. पहिले 2 वाक्य महत्त्वाचे होते. दोन वाक्य महत्त्वाचे होते. नंतरचे 2 वाक्य इथं महत्त्वाचे नाही, प्रश्न ऑप्शननुसार महत्त्वाचे नाही, त्यामुळे आपण त्याला टाकले नाही, त्याच्याविषयी काही आपण वक्तव्य केलं नाही. जर ऑप्शन म्हणून तर करायचं. मीना आणि गीताशी बुद्धिबळ खेळत असताना बिपिन वारंवार हरतो असं काही वर मेन्शन केलं नाही. ठीक आहे, कारण गीतापेक्षा मीना खेळ जिंकताय पण बिपिनविषयी काही इथे वक्तव्य केलेलं नाही. तिघांमध्ये गीता ही सर्वात मोठी आहे. तिघांमध्ये सर्वात मोठी गीता आहे का, नाही, म्हणजे सेकंड वाक्य नाही, सेकंड ऑप्शन नाही, फर्स्ट नाही. काय म्हणते, गीताला खेळत हरणे आवडत नाही, याच्याविषयी पण काही मेन्शन केलं नाही. मीना ही तिघांमध्ये सर्वात तरुण आहे. मीनाच ही सर्वात तरुण आहे, सर्वात लहान मीनाच आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. बघा, आपण काय केलं, फक्त आणि फक्त 2च वाक्याचा विचार केला, नंतर वरच्या 2 वाक्याचा विचार केला. कोटपर्यंत, हे इथपासून तर पहिलं वाक्य आणि इथपासून तर हे शेवटपर्यंत दुसरं वाक्य. ह्या वरच्या 2च वाक्याचा विचार केला. हे खालच्या या वाक्यापासून इथून इकडं आपल्या काहीच कामाचं नाही. ठीक आहे, फक्त प्रश्न आहे का कोणता निष्कर्ष तर्कसंगत आहे, एवढं आहे. आता हे खालचे 2 वाक्य काहून आपण याचा विचार केला नाही, कारण की ऑप्शननुसार जसं ऑप्शन मागते, ऑप्शनमध्ये कोण लहान ऑप्शनमध्ये काय एक विचारले कोण लहान कोण मोठा, नंतर ऑप्शनमध्ये कुठेही कोणाचा भाऊ कोण होय, कोणाची बहीण कोण होय, कोणाची चुलत बहीण होय हे मेन्शन विचारलं नाही, त्यामुळे ते पण सेकंड वाक्य आपण काही गरज नाही. ओके, चला. त्यानंतर टाईप नंबर 7, पी अँड क्यूचा अर्थ, पी हा क्यू पेक्षा लहान नाही. लिहून घ्या, पी अँड क्यूचा अर्थ, पी हा क्यू पेक्षा लहान नाही, म्हणजे पहिले पी हा क्यू पेक्षा लहान नाही असं लिहून घ्या. पी हा लहान नाही म्हणजे मोठा आहे, लहान नाही म्हणजे मोठा आहे किंवा समान आहे क्यू पेक्षा. ओके, चला. म्हणजेच ह्या चिन्हाचा अर्थ होते डॉलर का, अँड. चला, नंतर आहे स्टारचा अर्थ, पी स्टार क्यूचा अर्थ, पी क्यू पेक्षा मोठा नाही आणि लहान नाही. मोठा नाही लहान नाही म्हणजे बरोबर आहे, म्हणजे इथं पी बरोबर क्यू आहे. या बरोबरचा अर्थ होते इथे स्टार. ठीक आहे, इकडे पी हा क्यू पेक्षा मोठा नाही आणि त्याच्या एवढा पण नाही म्हणजे लहान आहे. पी लहान आहे क्यू पेक्षा, एवढं लिहा लक्षात. इथं पी हा क्यू पेक्षा मोठा नाही. ठीक आहे, मोठा नाही. पी हा क्यू पेक्षा मोठा नाही म्हणजे लहान आहे, म्हणजे पी लहान आहे क्यू पेक्षा आणि समान याचा अर्थ. नंतर हा पी हा क्यू पेक्षा लहान नाही आणि समान नाही, लहान पण नाही समान पण नाही म्हणजे मोठा आहे. पी मोठा आहे क्यू पेक्षा. ठीक आहे, चला बघा, लहान नाही म्हणताय ना, लिहून घ्या. लहान नाही म्हणजे हे वाक्य नाही तुमचं, आणि समान नाही म्हणजे याच्यासोबत हे पण वाक्य नाही. ओके, चला. मग उरलेलं कोण, मोठा. आपल्याकडे 3च चिन्ह आहे, एक याचा अर्थ लहान होते, याचा अर्थ मोठा होते, याचा अर्थ लहान मोठा आणि समान, याचा अर्थ बरोबर होते. ठीक आहे, 4च वाक्य, 4च आपल्याकडे आहे चिन्ह, हे याचा अर्थ असा होते. आता याच्यावरून तुम्ही नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या, इथं अँड दिसत आहे म्हणून ह्या चिन्हाचा अर्थ होते अँड. ओके, इथं बरोबर आहे म्हणजे बरोबर या चिन्हाचा अर्थ होते स्टार. ठीक आहे, इथे होते या चिन्हाचा अर्थ
अँड ना, हो अँड ओके. इथं स्टार आहे, स्टार चिन्हाचा अर्थ हे, बरोबरचा अर्थ स्टार. नंतर इथे हे असं चिन्ह आहे, मग अशा चिन्हाचा अर्थ याचं वाक्य ॲट. हे इथं असं चिन्ह आहे काहीतरी, त्याचा अर्थ होते डॉलर. ओके. हे इथं असं चिन्ह आहे, याचा अर्थ होते हे शेवटचं वाक्य हॅशटॅग. ठीक आहे, चला समजलं का मी काय म्हणत होतं. आता हे मोडून घ्या. मोडलं नाही मोडलं तरी ठीक आहे, काही फरक पडत नाही. काय म्हणताय, पहिले हे वाक्य इथे कन्वर्ट करून घ्या. पी हा क्यूपेक्षा लहान नाही म्हणजे एक तर मोठा आहे किंवा समान आहे. ठीक आहे, पी हा म्हणजे पहिला माणूस, पी हा लहान नाही म्हणजे एक तर मोठा आहे किंवा समान आहे. ओके, चला ओके, या गोष्टी समजत आहे का. चला त्यानंतर पहिले हे वाक्य इथे कन्वर्ट करून घ्यायचे. नंतर एवढंच तुम्ही लक्षात ठेवा का, या चिन्हाचा अर्थ होते हे इकडलं चिन्ह. ठीक आहे, तसंच या सेकंड चिन्हाचा अर्थ होते हे इथलं सेकंड चिन्ह. ओके, या तिसऱ्या चिन्हाचा अर्थ होते हे इथलं ह्या वाक्याचं ॲड चिन्ह. मग डॉलर आणि हॅशटॅग म्हणजे हे इकडले दोन चिन्ह, हे डॉलर आणि हॅशटॅग म्हणजे हे चिन्ह. ठीक आहे, जे की आपण तिथे इथे मेन्शन केले आहे, शेवटी मेन्शन केले आहे. आता याला कन्वर्ट करा, एच आणि एम आणि टी आणि डॉलर लिहा. एच स्टार एम, पहिले एच लिहा. स्टारसाठी कोणतं आपण केलं ते पाहून घ्या. स्टारसाठी काय आहे तर बरोबर एम, एच एम. आता एम ॲट टी, एम आपण आला, ॲटच्या ठिकाणी काय द्यायचं, ॲटच्या ठिकाणी हे चिन्ह ॲट टी. ओके, शेवटी हे टी डॉलर के पाहून घ्या. टी डॉलर के, डॉलर कुठं हे म्हणजे हे वालं चिन्ह. ठीक आहे, हे असं डॉलर के. चला झालं, संपला विषय तुमचा. मग अनुमानी कोणता आहे ते पाहून घ्या. के हॅशटॅग एम, हॅशटॅगचा अर्थ का ते इथं लिहून घ्यायचा वाटल्यास के, आणि हॅशटॅगचा अर्थ तुम्ही इथं मांडला काय, हॅशटॅगचा अर्थ हे मोठं चिन्ह एम. ठीक आहे, त्यानंतर एच ॲट के, एच लिहा. ॲट म्हणजे काय होते, ॲट म्हणजे हे असं चिन्ह के. टी हॅशटॅग एच, टी हॅशटॅग म्हणजे पुन्हा हे चिन्ह आलं एच. झालं, कोण इकडलं इकडं बरोबर आहे ते पाहून घ्यायचं. ओके, चला बरोबर चिन्हामध्ये याला 8 माना, याला 5 माना. समजा आपण याला 5 मानलं तर हे 5च होणार. 5 हे जास्त आहे म्हणजे 6 होणार. हे 6पेक्षा मोठा पण आहे आणि समान पण आहे, म्हणजे 6 पण होणार आणि 7 पण होणार, असं तुम्ही याला मानू शकता. ओके, चला इथं पहा, के किती आहे, 6 किंवा 7. एम किती आहे, एम नाही का 5 पेक्षा हे 5 लहान आहे, 6 आणि 7 मोठे आहे, म्हणजे हे पहिलं विधान बरोबर आहे. ओके, या ठिकाणी एच आणि के लिहा. के म्हणजे 6 7, एच म्हणजे 5. के म्हणजे 6 किंवा 7, एच म्हणजे 5. हो, एच म्हणजे 5 बरोबर. पहा, या 5 पेक्षा 5 लहान दिसत आहे. के म्हणजे 6 7, 5 पेक्षा 6 7 मोठे आहे, म्हणजे हे पण वाक्य इथे बरोबर आहे. ओके, इथंच आपण एच मध्ये काय घेतलं, 5 घेतलं होतं, आणि टी म्हणजे काय आहे ते 6. पहा, 6 मोठे आहे आणि टी म्हणजे 5 लहान आहे. 6 इकडे मोठे आहे आणि 5 लहान आहे, याचा अर्थ हे तिन्ही पण विधान बरोबर आहे. तिन्ही पण विधाने बरोबर आहे, वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट टाईप नंबर 8. झालं. ह्या वाक्याचा अर्थ पहा. पहिलं, ए बी पेक्षा लहान नाही म्हणजेच काय, ए बी असं चिन्ह होणार नाही. ए लहानवालं चिन्ह होणार नाही. लहान नाही म्हणजे हे चिन्ह होणार नाही. एक तर हे चिन्ह होणार नाही म्हणजे तुमचं हे चिन्ह होणार आणि हे चिन्ह होणार, बरोबर आहे. चला, या चिन्ह दोन्हींचा पण अर्थ होतो एक असं आणि असं. ठीक आहे, एवढं समजलं तुम्हाला. समजलं, हे चिन्ह आहे ॲडचं, हे चिन्ह ॲडचं आहे. ओके, चला इथं काय म्हणते, ए बी पेक्षा लहान नाही आणि एवढा नाही. लहान नाही आणि एवढा नाही. लहान म्हणजे बघा, हे इकडली तुमच्या डावा हातावर जे दिसत आहे ना ते म्हणायचं, म्हणजे हा इकडला लहान नाही
आणि बरोबर नाही. लहान नाही, बरोबर पण नाही, मग काय असेल, मोठा असेल. बस झालं. हे मोठा चिन्ह द्या तुम्ही कोणासाठी, हॅशटॅगसाठी. मोठा म्हणजे होते हॅशटॅग. मोठा म्हणजे होते अरे यार हॅशटॅग. चल इथे काय म्हणते, एबी पेक्षा मोठा नाही म्हणताय. हा मोठा नाही म्हणताय, याचा अर्थ लहान आणि बरोबर आहे. ठीक आहे, लहान आणि बरोबर आहे. ठीक आहे, लहान आणि बरोबर म्हणजेच होते असा लहान आणि बरोबर. ठीक आहे, म्हणजे हे असं चिन्ह कोणासाठी, हे टक्क्यासाठी. ठीक आहे, इथे हे असं चिन्ह आपण कोणासाठी केलं होतं, फर्स्टवालं ॲडसाठी. झालं, समजलं इथपर्यंत. आता हे ए बी पेक्षा मोठा नाही आणि लहान नाही म्हणताय. इकडं मोठा पण नाही आणि लहान पण नाही, मोठाही नाही लहानही नाही, ऑब्व्हियसली हे बरोबर असणार. मग बरोबर चिन्ह कोणासाठी, तर याच्यासोबत वाक्यासोबत अँड जोडून आहे ना, म्हणून अँडसाठी. अँड कसं असतं रे, अरे मी विसरलो का. हां ठीक आहे, अँडसाठी. ओके ठीक आहे. नंतर झेडचा अर्थ काय होते, ए बी पेक्षा मोठा नाही आणि एवढा नाही. म्हणजे असा मोठा पण नाही आणि एवढा पण नाही, मग मोठाही नाही एवढाही नाही, मग लहान असन. ठीक आहे, चला, म्हणजे झेड इज इक्वल टू हे लहान चिन्ह. ठीक आहे, समजत मी काय म्हणता, तर सांगतो काळजी करू नका. आता विधान घेऊन घ्या. जे हॅशटॅग एच, इथे लिहितो जे आणि एच. जे हॅशटॅग एच टी, एच सोबतच टी घ्यायचं, टी झेड आणि आर, टी सोबतच आर घ्या, आर आणि एफ, आर सोबतच एफ घ्या. ठीक आहे, मधामध्ये काय, जे एच मधात हॅशटॅग आहे. हॅशटॅगचं कोणतं चिन्ह आहे, हॅशटॅगचं हे मोठं आलं, म्हणजे पहिलं मोठं आलं. ठीक आहे, जे मोठं आहे एचपेक्षा. एच अँड टी दोघांच्या मधामध्ये अँडचं चिन्ह आहे. अँड म्हणजेच कोणतं चिन्ह होते आपलं, हे अँड म्हणजे बरोबर. ठीक आहे, बरोबर. इथं टी झेड आर, टी झेड आणि आर. आता झेडचा अर्थ होते, झेडचा अर्थ हे चिन्ह टी इकडं, आर टक्के एफ, टक्केचा अर्थ काय होते, हे असं चिन्ह. संपला विषय. ओके, मी म्हणतो याला 5 म्हणा. आता हे 5 पेक्षा लहान आहे म्हणून 4. बघा, हे 5 इकडं मोठे आहे, हे लहान आहे म्हणून 4. बरोबर चिन्ह आहे, म्हणजे हे जर एच 4 असेल तर टी पण 4 होते तुमचा. ओके, चला आता काय करा, हे टी 4 आहे, टी पेक्षा आर मोठा दिसतंय, म्हणजे हे 5 असेल. ओके, 5 म्हणा, की हे समान दिसत नाही कोटच, म्हणून इथलं 6 म्हणा. ओके, चला, किंवा एक करा, तुमची इथपर्यंत एक सिरीज झाली. ओके, जिकडं हे असं बरोबर चिन्ह दिसत आहे, ते एक सिरीज. इथून समजा चिन्ह जर पलटलं, असं झालं बरोबर, असं झालं, तर दुसरी सिरीज होईल तुमची. ठीक आहे, मग तुमची कोणती, हे एक सिरीज झाली, इथून तेवढी एक सिरीज झाली, एक दुसरी सिरीज पळते इथून ते इथपर्यंत अशी. ठीक आहे, या ठिकाणी टी तुम्ही माना, एक कोणतं पण चिन्ह घेऊन घ्या, 7 घ्या. ठीक आहे, 7 पेक्षा मोठं हे आर आहे, म्हणजे 8 आहे. 8 पेक्षा मोठा आहे आणि बरोबर पण आहे, म्हणजे 8 आणि आर आणि एफ आहे समान आणि मोठा, समान आहे आणि एफ मोठा 9. तुम्ही असं पण करू शकता. ओके, चला आता बघा, इथून ते इथपर्यंत एकमेकांचा कॉन्टॅक्ट होते, एकमेकांचा लिंक जुळते, एकमेकांची तुलना होते, आणि इथून ते इथपर्यंत, सॉरी हे बरोबर चिन्ह आहे ना, पुन्हा मग इथपर्यंत एकमेकांसोबत तुलना होते. ओके, हे 7 असेल तर हे पण 7. ओके, चला एच 7. चला, जे आणि आर आहे ना, पाहून घ्या. आर आहे आणि जे आहे, मधामध्ये हे एक असं चिन्ह आहे, एक असं चिन्ह आहे, अपोजिट चिन्ह आहे, एक असं आणि एक असं अपोजिट चिन्ह आहे, म्हणजे दोघांची तुलना होत नाही. आर आणि एफ आहे का इथे, आर आणि एफ, हो ठीक आहे. आर हॅशटॅग एफ, हॅशटॅगचा अर्थ काय होते, असा मोठा, आर मोठा एफ पेक्षा. आर किती 8, एफ आहे 8 आणि 9. आर मोठा 8 आहे, हे 8 आणि 9 दिसतं का इथं, समान पण दिसतंय, मग नाही कॅन्सल. ठीक आहे, कॅन्सल भाऊ, हे पण तुमचं होणार नाही, हे पण कटलं. तिसरं पा, जे हॅशटॅग टी, जे हॅशटॅग म्हणजे असं चिन्ह होते, टी म्हणजे असं होते. जे किती आहे, जे आणि टी कोणा जुळते का, हो तुम्ही म्हणसाल हो सर एवढं इथपर्यंत जुळते. जे 5 आहे टी 4 आहे, जे 5 आहे टी 4 आहे का, 5 मोठा 4 लहान, बरोबर आहे. ठीक आहे, सी, ऑप्शन सी इज युअर राईट आन्सर. ऑप्शन सी इज युअर राईट आन्सर. ठीक आहे, चला आता तुम्ही एक महत्त्वाचं लिहून घ्या, थेरीसारखंच आहे. ॲटचा अर्थ
ए बी पेक्षा लहान नाही. ठीक आहे, एक चार्ट लिहून घ्या. एक असं चिन्ह, लहान चिन्ह, मोठं चिन्ह आणि बरोबर चिन्ह. ओके, एक असते चिन्ह, हो ते पाहून घेऊ ना. फायनल. चला चला, पेक्षा लहान नाही म्हणजे लहान नसण्याला खोडून टाका. हे लहान नाही, बघा लहान नाही नेहमी लक्षात ठेवा, हे इकडला अर्थ लहान होते आणि तिकडला अर्थ मोठं होते. रिस्पेक्टिव्हली वाक्यामध्ये ए बी पेक्षा लहान नाही म्हणजे पहिलं वाक्य असं वाक्य असेल तर पहिलं वाक्य, इकडचं वाक्य म्हणजे हा ए हा लहान नाही. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी ए लहान नाही, हे वाक्य तुमचं कट्टे. मग राहते कोणतं, हे आणि हे राहते. मग ठीक आहे ना, मग हे असं पण होते आणि हे बरोबर चिन्ह असं पण होते. ओके, हा झाला तुमचा मोठ्याचा अर्थ आणि हा झाला बरोबरचा अर्थ. मग हे क्रॉस करून घ्या. तुमचं पहिलं वाक्य भेटलं का तुमच्या ह्या ॲडचा अर्थ ते मोठं चिन्ह आहे. ओके, चला पुन्हा येते हेच लिहितो चिन्ह तशी जसे ते बरोबर. हे दुसरं वाक्य, हे तिसरं वाक्य, हे चौथं वाक्य आणि हे पाचवं वाक्य. ठीक आहे, याचा अर्थ हे असं 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 आणि असं. चला आता मी निळी पेन घेतो. हे फक्त समजण्यासाठी तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी सांगतो कसं टॅकल करायचं क्वेश्चनला ते सांगतो. हे वाचा आता दुसरं वाक्य, सेकंड वाक्य हॅशटॅग. मग हॅशटॅगचा अर्थ काय होते ते तुम्हाला शोधायचं आहे. हॅशटॅगचा अर्थ काय होते ते शोधायचं आहे. म्हणजेच काय होते, ए बी पेक्षा लहान नाही आणि एवढा पण नाही. लहान नाही म्हणजे हे कट्टे, एवढा नाही म्हणजे समान नाही हे पण कट्टे. राहिलं तुमचं हे वाक्य राहिलं फक्त. ठीक आहे, मग लिहायचं या हॅशटॅगचा अर्थ हा होते. चला मग आहे टक्के. इथं लिहा टक्के. टक्केचा अर्थ काय होते पाहून घ्या. टक्केचा अर्थ ए बी पेक्षा मोठा नाही. मोठा नाही म्हणजे हे मोठावाला नाही म्हणजे कॅन्सल करा. मग काय, एक तर लहान पण आहे आणि बरोबर पण आहे. हे झालं लहान आणि बरोबर म्हणजे असा. ओके, बा हे आणि हे दोन चिन्हांचं कॉम्बिनेशन करून आपण हे चिन्ह लिहिलं. ओके, चला मग तिसरं वाक्य अँड म्हणजे हे येतं. टक्के म्हणजे ते, याचा अर्थ हे होते. आता अँड म्हणजे तुमचा अर्थ काय होते पाहून घेऊ. अँड म्हणजे ए बी पेक्षा मोठा नाही आणि लहान नाही. मोठा पण नाही आणि लहान पण नाही, याचा अर्थ हे बरोबर आहे. ठीक आहे, समान आहे किंवा बरोबर आहे. झेडचा अर्थ इथं लिहून घ्या. झेडचा अर्थ काय होते तर ए बी पेक्षा मोठा नाही आणि एवढा नाही. मोठा पण नाही आणि एवढा पण नाही, याचा अर्थ लहान आहे. चला ओके, ॲटचा अर्थ हे चिन्ह म्हणजे मोठा आणि समान. हॅशटॅगचा अर्थ हे चिन्ह म्हणजे मोठा. टक्केचा अर्थ हे चिन्ह म्हणजे लहान आणि समान. अँडचा अर्थ बरोबर चिन्ह होते आणि झेडचा अर्थ हे चिन्ह. ओके, चला अशा प्रकारे तुम्हाला चिन्ह इथे शोधावं लागेल. मित्रांनो आता आपले इथे टाईप संपले आहे सगळे. आपले टाईप संपले आहे. आपण प्रॅक्टिस क्वेश्चनला आता सुरुवात करू. ओके, आपण थेरी पाहिली, टाईप वाईज क्वेश्चन पाहिली. जेवढे टाईप बनते, ज्या प्रकारचे टाईप बनते त्या प्रकारचे टाईप मी इथे तुम्हाला दाखवले. आता यावर आधारित प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊ. ओके, प्रॅक्टिस क्वेश्चनचं आज आणि उद्या प्रॅक्टिस क्वेश्चन चालेल आणि उद्याच्या लेक्चरमध्ये PYQ. मला वाटते PYQ 1 किंवा 2 लेक्चरमध्ये होऊन जाईल. जास्त आहे PYQ आज. ओके, नेक्स्ट चला प्रॅक्टिस क्वेश्चन तुलना किंवा कंपॅरिझन किंवा तुलना या प्रकरणाचे, या चॅप्टरचे प्रॅक्टिस क्वेश्चन आपण इथे बघू. ओके, क्वेश्चन नंबर 1 आपले झाले 24 मिनटं. P, Q, R आणि S या चार मुलांनी असलेल्या गोट्या चौघात विशिष्ट प्रकारे वाटून घ्यायचे ठरवले. ठीक आहे, काय म्हणते, 3 व्यक्ती आहे P, Q, R आणि S. हे चार मुलं आहेत. 3 नाही 4 मुलं आहेत. ह्या तिघांजवळ असलेल्या गोट्या त्यांनी एकमेकांमध्ये वाटून घेण्याचे ठरवले. ओके, चला मग काय म्हणते, त्यानुसार P ला Q पेक्षा 2 कमी मिळतील. P ला Q पेक्षा 2 कमी मिळाले. P ला Q -2 मिळाले. Q पेक्षा 2 कमी मिळाले. ओके, R ला S पेक्षा 7 जादा मिळाले म्हणजे जास्त मिळाले. R ला S पेक्षा 7 जास्त मिळाले. ओके, R ला कोणाला, R ला S पेक्षा 7 जास्त मिळाले. हे मी याला S लिहितो. S, अरे यार S. ठीक आहे, S.
तुम्ही समजून घ्या. तो आता एस आहे. एस कसा काढते आपण? हां, जमलं? अरे बापरे, जमते वाटते. एस, ठीक आहे ना. ठीक आहे, एस दिसतं नाही ते, कारण 5 आणि एस मध्ये थोडं कन्फ्युजन होते कधी कधी, म्हणून तुम्ही मी थोडंसं एस असा काढला आता. ठीक आहे, हा एस आहे. एस लक्षात ठेवा. एस आरला एसपेक्षा 7 जादा मिळाले. जादा मिळणे म्हणजेच काय? जास्त मिळाले. आणि एसला क्यूपेक्षा 4 गोट्या जादा मिळाल्या. कोणाला? एसला क्यूपेक्षा 4 जादा. एसला क्यूपेक्षा 4 जादा मिळाले. ठीक आहे, मिळतील. तर सर्वात कमी गोट्या मिळालेली व्यक्ती कोण? सर्वात कमी गोट्या मिळालेली व्यक्ती कोण? चेक करून घेऊ, काही हरकत नाही. आपण बा आता इथे कोणाला पण हे काढायचं आहे, समान काढायचं आहे. कोणाही एका व्यक्तीला इथे बनवायचे. ओके, तुम्हाला पी भेटला, दुसरा कोणी पी भेटतं का इथं? नाही. मग मी काय म्हणतो, इथे तुम्हाला आर भेटला इथे, पण दुसरा कोणी आर आहे का? नाही. ओके, ठीक आहे, मग याला जाऊ द्या. इथं तुम्हाला एस भेटला आणि इथून पण एस भेटते ना. किंवा मी म्हटलं क्यूचं म्हटलं, बरं ठीक आहे, एस पाहून घ्या. इथं हा एस आहे, बरं एस आहे. ओके, इथं तुम्हाला एस भेटला, इथे एस आहे. मग ठीक आहे, याला एसला कन्वर्ट करा ना. एस इज इक्वल टू आर मायनस 7. एस इज इक्वल टू आर मायनस 7. एसला घेतल्या क्यूपेक्षा 4 जास्त आणि एसलाच भेटल्या आरपेक्षा 7 कमी, म्हणून एस इज इक्वल टू क्यू प्लस 4 भेटल्या आणि त्याचाच अर्थ आर मायनस 7 होते. ठीक आहे, एसला क्यू प्लस 4 भेटल्या आणि त्याचाच अर्थ होते एसचाच आर मायनस 7 होते. ठीक आहे, पहा, एस इज इक्वल टू क्यू प्लस 4 आणि एस इज इक्वल टू आर मायनस 7. ओके, चला मग लिहून घ्या. इथे तुम्हाला कोणाला कमी कोणाला जास्त भेटलं तेच पाहायचं आहे ना, पाहून घेऊ. एक मिनटं, थोडं मला इथे चेक करू द्या. थोडं चेक करू द्या. या एसचा अर्थ होते आर मायनस 7. ओके, आणि इकडे आरचा होते, इथे आरचा होतं. पुन्हा इथे आरचा अर्थ एस प्लस 7 आहे ना. इथे समजा आर प्लस एस प्लस 7 असेल. ठीक आहे, एक मिनटं, याला कसं सॉल्व करायचं मी विसरलो. ओके ओके ओके, याला सॉल्व कसं करायचं मी विसरलो. एक मिनटं, मला फक्त चेक करू द्या इथे काय मॅटर आहे तर. सर्वात कमी गोट्या कोणा मिळाल्या? क्यू. ओके, पा समजो, पी बरोबर क्यू मायनस 2 भेटल्या. एस इज इक्वल टू क्यू प्लस 4. एस इज इक्वल टू क्यू प्लस 4. बघा, जे तुमचे कॅल्क्युलेशन आहे ना, म्हणजे याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा जास्त, त्यापेक्षा कमी, हे पहिले एकामध्ये आणून द्यायचं. मी म्हटलं एसचा आहे क्यू प्लस 4, तसंच पीचं आहे क्यू मायनस 2. क्यू मायनस 2. ओके, हे आहे एस पी, आणि आपला आता क्यू तर आहेच, क्यू आहेच. क्यूला क्यू एवढ्या भेटल्या. क्यूपेक्षा कमी पीला भेटल्या. ठीक आहे, क्यूपेक्षा कमी पीला भेटल्या. याच्यावरून समजते कसं. क्यूला तर क्यू एवढ्याच भेटत आहे. आता पीला क्यूपेक्षा पण कमी भेटल्या. पीला क्यूपेक्षा कमी भेटल्या, याचा अर्थ असा होते ना, बरोबर आहे का? पा समजलं का तुम्हाला? इथे मी काय म्हणता तर समजलं का? पा क्यूला तर क्यू एवढ्या भेटल्या. मी म्हणतो क्यूला 5 भेटल्या. ओके, समजा क्यूला 5 नाही, जाऊ द्या, 10 भेटल्या. मग याच वाक्यावरून समजा क्यूला जर 10 भेटल्या असेल तर पीला किती भेटल्या असेल? 10 मायनस 2. पीला 8 भेटल्या. समजलं इथपर्यंत? मी म्हणतो क्यूला 10 भेटल्या, पीला 8 भेटल्या. आता क्यूला इथं 10 आहे, 10 प्लस 4 14, एसला 14 भेटल्या. ठीक आहे, एसला 14 भेटल्या. समजलं? हे असं आहे. थोडंसं डोकं वेगळं लावून इथे सॉल्व करावं लागते.
एसला 14 भेटल्या, पीला तुमच्या भेटल्या 8, क्यूला भेटल्या 10 भेटल्या आणि त्याच्यापेक्षा एसला भेटले 14. झालं, संपला विषय. ओके, हे झालं पीचा आकडा, क्यूचा आकडा आणि एसचा आकडा. आता तुम्हाला काय विचारले, कमी गोट्या मिळालेली व्यक्ती निवडा. कमी एकच आहे, पी आहे. चला पी, तुमचा आन्सर काय तर पी. ओके, चला वाटल्यास कॅल्क्युलेशन करून घ्या, तुमचं निघून जाते आन्सर. किंवा R-7 आणखी आर आहे, R-7 इज इक्वल टू एस. पा, हे आरचा पण निघून जाते गोट्या. थांबा, आपला क्वेश्चन सॉल्व्ह व्हायचा आहे पुन्हा. 4 व्यक्ती आहे ना बा. एस इज इक्वल टू R-7. जर आर काढतो म्हटलं तर तुमचा मिळून होऊन S+7 होईल. एसला किती भेटल्या 14, 14 + 7 होईल 21 इज इक्वल टू आर. जमलं. चला, आर त्याच्यापेक्षा पण मोठा आहे, आर त्याच्यापेक्षा पण मोठा आहे. ठीक आहे, चला याच्यापेक्षा पण आर मोठा आहे. ठीक आहे, इथं एस आहे, एसपेक्षा पण मोठा आर आहे ज्याला 21 भेटल्या. ओके, वाटलं हे कॅल्क्युलेशन तुम्ही इथे टाकून पहा, भेटून जाते, तुमचा आन्सर येऊन जाते. इथे थांबून जाऊ. ओके, समजा इथं पी बरोबर मी 8 टाकल्या तर 8 - 2 क्यू -2 याचा अर्थ हे क्यूला 10 होत आहे. इथं आरला मी समजा 21 टाकल्या तर S+7, एस म्हणजे 14 + 7 होत आहे, 14 + 7. इथं एसला 14 टाकल्या तर हे क्यू +4 होत आहे. क्यूला तुम्ही मांडलं 10, इथं 10 + 4 14, हे 14 + 7 21, हे 10 - 2 8 येत आहे ना. म्हणजे सगळे आपले कॅल्क्युलेशन आपले एकदम योग्य होत आहे, बरोबर होत आहे. आपला इथे लेक्चर संपलं आहे, बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊन घेऊ. ओके, थँक्यू.